आवाज महाराष्ट्राचा. पुनावळे फर्निचर मॉल गोळीबार प्रकरणाचा पर्दाफाश. सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील आरोपीचा समावेश. पुनावळे येथील एजे फर्निचर मॉलच्या मालकावर झालेल्या थरारक गोळीबार प्रकरणाचा पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने छडा लावत बिश्नोई गँगशी संबंधित 3 आरोपींना उत्तराखंडमधील हरिद्वार येथून ताब्यात घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार 7 मे रोजी एजे फर्निचरचे भागीदार अशोक कुमार बिश्नोई यांना परदेशी क्रमांकावरून व्हॉट्सॲप कॉल करून 2 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. खंडणी न दिल्यास जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर 15 मे रोजी रात्री पुनावळे येथील फर्निचर मॉलसमोर बसलेल्या जगदीश बिश्नोई यांच्यावर 2 दुचाकी स्वारांनी 5 ते 6 राऊंड गोळीबार केला. दुर्दैवाने ते या हल्ल्यातून बचावले आहेत. या घटनेनंतर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार विशेष पथके तयार करण्यात आली. पोलिसांनी 350 ते 400 CCTV फुटेज तपासून आरोपींचा माग काढला. त्यानंतर हरिद्वार येथे सापळा रचून परवीन रामनिवास, पंकज कुलदीप आणि सागर अजय पाल या आरोपींना ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक चौकशीत आरोपींनी बिश्नोई गँगच्या सांगण्यावरून गोळीबार केल्याची कबुली दिली आहे. विशेष म्हणजे कुलदीप उर्फ कशिश हा पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान दिघीतील आणखीन एका फर्निचर व्यावसायिकालाही खंडणीचे फोन आल्याने पोलिसांनी तपास अधिक वेगाने सुरू केला आहे. 15 तारखेला संध्याकाळी 9 ते 9:15 दरम्यान एजे फर्निचर मॉल म्हणून रावेतला आहे, त्या ठिकाणी 5 ते 6 राऊंड फायर करण्यात आले. 2 लोक मोटरसायकलवर येऊन त्यांनी राऊंड फायर केले होते. त्याच्यानंतर आपण ते लोक ज्या पद्धतीने निघून गेले त्या पद्धतीने सीसीटीव्ही फुटेज तपासलं. एका ठिकाणी त्यांना असं वाटलं की सीसीटीव्ही फुटेज त्याच्या पुढचं आपल्याला मिळत नाही आहे. त्याच्यानंतर मग आपण ते आजूबाजूचे लॉज तपासले. तर रावेत पोलीस स्टेशनचे जे DBचे कर्मचारी होते त्यांना एका रूममध्ये एक आधार कार्ड मिळालं. त्या आधार कार्डच्या वर जो पत्ता नाव होतं त्याच्यात आधारे आपल्याला थोडं निष्पन्न झालं की हे आरोपी हरियाणाचे असतील. आपण हरियाणाला टीम पाठवली. टीम पाठवल्यानंतर मग त्यांना हरिद्वारमधून आपण 3 आरोपी ताब्यात घेतले. बस त्यांच्याकडून गोळ्या जप्त करण्यात आल्या. त्याच्यामध्ये आता रिकव्हरी अजून व्हायची आहे. इनिशियल इंट्रोगेशन मध्ये असं आहे की त्यांना जवळपास 2 वेपन देण्यात आले, 23 राऊंड देण्यात आले होते आणि त्यांचं फायरिंगचं प्रशिक्षण पण सोनीपतला घेण्यात आलं होतं. वेपन चंदीगडला दिले होते आणि 50,000 त्यांच्या SBIच्या बँक अकाउंटवर त्यांना देण्यात आले होते आणि 2.5 लाख टोटल मिळणार होते. अर्जू बिश्नोई कुणी दिले होते, का दिले होते? अर्जू बिश्नोईने दिले होते आणि त्यांनी हे काम दिलं होते की यांच्या तिथे जाऊन तुम्ही फायर करा. कुठलं तरी एका आहे ना, योगायोग आहे. नाही, त्याच्यामध्ये हा जो मॉलवाला आहे त्याला किती खंडणी मागण्यात 2 कोटी रुपये त्याच्यापैकी काही पैसे दिले होते की नाही. त्यांनी फोन बंद करून टाकला. त्याला 7 मेला पहिल्यांदा खंडणी मागितली. त्याच्यानंतर त्यांनी काही रिस्पॉन्स त्यांना दिलेला नाही. तर यापूर्वी पण पिंपरी-चिंचवडमध्ये 2 जणांना अशा प्रकारे बिश्नोई गँगला धमकी दिली होती. त्या धमकीशी या आरोपीचा काही संबंध आहे का? नाही, आता ते चौकशी आणि ती कळेल ना आपल्याला. एक संत तुकाराम नगरला गुन्हा दाखल होता ते सनी वागचौरे विरुद्ध, त्यालाही फोन आला होता. नंतर दुसरा आहे ते आपलं वीर फर्निचर आहे, ते त्यांनाही फोन आला होता. त्यांनी फोन बंद केला होता. सोशल मीडियावर पोस्ट आली होती. सोशल मीडियावर मी भाष्य नाही करू शकत. सोशल मीडियावर मी काही भाष्य करू शकत नाही, पण ते अशोक बिश्नोई जे आहे त्यांच्यावरती एलिगेशन करण्यात आलं होतं ते MD ड्रगचे तस्कर आहेत. मी काय सांगतो त्याच्याबद्दल, सोशल मीडियाबद्दल मला काही माहित नाही. आम्ही गुन्हेगारांचा शोध घेत हा तपास पूर्ण केलेला आहे. त्या अनुषंगाने आपण तपास काही करणार? तपासाचा भागामध्ये आम्हाला वाटलं की काही लिंकेज आहे तर आम्ही तपास करू ना. त्याचं झालं ना उत्तर बाबा देऊन. त्यांना 8 दिवस आता कस्टडी मिळालेली आरोपींची. तपासात सगळं सिद्ध होईल. त्यांना सुरक्षा दिलेली आहे ना ऑलरेडी. हो, सगळ्यांना सुरक्षा दिलेली आहे. 3 आणि 2 असे 5 आरोपी तर आहेत आपल्याकडे. म्हणजे शुभम लोणकर, लॉरेन्स बिश्नोई, अर्जू बिश्नोई. आता अर्जू बिश्नोई अजून एक वाढ होईल. 6 आरोप
आरजू बिश्नोई, शुभम लोणकर आणि हे 3 असे 5 आरोपी होते. पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.